खूप छान अशा या केव्ज आहेत आणि पाण्यातून ह्या स्पेशल बोटींमधून येताना खूप जबरदस्त असा नजारा बघायला मिळाला. हे नॅचरल फॉर्मेशन आहे लाईमस्टोनमधून, खाली पाणी आहे आणि हा जो अंडरपास आहे हा अशा बोटींमधून आम्ही करताना तर हानोईमध्ये टॉमकॉक नावाचं हे ठिकाण आहे. अतिशय अफलातून असा हा अनुभव. आजचा दिवस म्हणजे एक वेगळ्या अनुभवाने भरलेला आहे. सकाळी एक वेगळा अनुभव होता जिथं आम्ही एक छोटीशी सायकल राईड आणि बऱ्याच काही गोष्टी एक्सप्लोर केल्या आणि दुपारच्या जेवणानंतर आता हा अनुभव या बोटींमधून त्या सर्वांसमवेत जाताना जगभराच्या कानाकोपऱ्यातून हजारो पर्यटक दर दिवशी इथे येत आहेत आणि या निसर्गसंपन्न अशा व्हिएतनाम देशाचा आनंद लुटत आहेत. आणि एकूणच इथल्या अर्थकारणाला हे पर्यटन आणि या पर्यटनाच्या अनुषंगानं केलेली आहे सोयीसुविधा अत्यंत मोठ्या प्रमाणावर मदत करत आहेत आणि युद्धामध्ये होरपळलेल्या या देशाला फिनिक्स पक्षाप्रमाणे उभं राहण्यासाठी मदत करत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय चिन्हांपैकी एक आहे फिनिक्स पक्षी आणि या इतक्या मोठ्या गुहेतून बाहेर पडताना आपल्याला समोरचा नजारा थक्क करताना असा दिसतोय. दोन्ही बाजूला भात शेती आणि या भात शेतीच्या मधून हा कॅनॉल पास होतोय आणि या कॅनॉलमधून रेड रिव्हर असं या नदीचं नाव आहे असं म्हटलं जातं. आणि अतिशय सुंदर असा हा प्रवास, वेगळ्याच अनुभूतीने भरलेला, एक वेगळं जग बघायला मिळतं आणि खरोखरच पर्यटनामधून जगण्याची कला, जगण्याचं औत्सुक्य प्रत्येकाला परावर्तित, आपल्या आयुष्यामध्ये परावर्तित होतानाची अनुभूती आपल्याला मिळते.